आजच्या व्हिडिओमध्ये पावसाळी विशेष गरमागरम मक्याचे भजी करून दाखवणार आहेत. हे भजी चवीला तर अगदी अप्रतिम लागतातच, त्यामुळे खूपच कुरकुरीत आणि टेस्टी होतात. घरातल्यांना खायला दिलात तर नेहमी करायला सांगतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. रेसिपी भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप मका सोलून घेतलाय. मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती फिरवून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 हिरवी मिरची तोडून घालून घ्यायची, अर्धा चमचा जिरं, अर्धा इंच आलं घालून पाणी न घालता पल्स मोडवर किंवा मिक्सर चालू बंद करून मिक्सरला दरदरीत फिरवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मिक्सरला मी फिरवून घेतले, अजिबात त्याचं पीठ करायचं नाही. मक्याचे दाणे भजीमध्ये दिसले पाहिजेत. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक कांदा लांब लांब चिरून घेतलाय. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने कांदा चिरल्यामुळे भजी कुरकुरीत होतात. 1 चमचा लाल तिखट घेतलंय. चवीनुसार मीठ घातलंय. 2 चमचे कोथिंबीर घालून घेतले. या बॅटरला बाइंडिंग येण्यासाठी 4 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतले. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता. पाणी न घालता सर्व एकजीव करून घ्यायचं आणि भजी घालायला घ्यायचेत. पावसाळ्यामध्ये नेहमी कांदा आणि बटाट्याची भजी खाऊन कंटाळा येतो, तर या पद्धतीमध्ये तुम्ही मक्याची भजी करून बघू शकता. चवीला अप्रतिम लागतात आणि करायला सुद्धा सोपे आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये भजीत घालून घ्यायचेत. गॅसची फ्लेम लो ठेवूनच भजी तळून घ्यायचेत. एका बाजूने माझी भजी तळून झालेत, मी दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेते. सोडा न घालता कुरकुरीत भजी तयार होतात. पहिली बॅचची भजी माझे तळून झाले, ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि उरलेले भजी सुद्धा याच पद्धतीने तळून घेते. तुम्ही ते बघू शकता माझे भजी तळून झालेत. चवीला अप्रतिम तर लागतातच, पण अगदी कुरकुरीत होतात. मिक्सरला जास्त बारीक न फिरवल्यामुळे मक्याचे दाणे सुद्धा कसे दिसून येतात. कोणाला तुम्ही हे भजी खायला दिला तर कळणार सुद्धा नाही की हे भजी मक्याचे केलेले आहेत. चवीला अगदी अप्रतिम लागतात. घरचे तुम्हाला नेहमी नेहमी बनवायला सांगतील, इतके छान होतात. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.